सिंधुदुर्गात यावर्षी जांभळाचं विक्रमी उत्पादन झाल्याने जांभळाच्या दरात मोठी घसरण झाली। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। दरवर्षी जांभळाला प्रति किलो 200 रुपये भाव मिळतो, मात्र यंदा तो 80 रुपये प्रति किलोवर घसरलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या सावंतवाडी, आकेरी, कुडाळ, कसाल, कणकवली या ठिकाणाहून जांभळाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं। या परिसरातल्या जांभळाच्या झाडांना 3 वर्षातून एकदा बहार येतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जांभळाचं उत्पादन होतं। यंदाही जिल्ह्यामध्ये जांभळाचं विक्रमी उत्पादन झालंय। त्यामुळे 150 ते 200 रुपये किलोने विकली जाणारी जांभळं 80 ते 100 रुपये किलो या दराने विकली जात आहेत। यावर्षी बघा 100 रुपये 80 रुपये रेट आहे। दरवर्षी 150 रुपये किलो असतो, 200 रुपये किलो असतो। यावर्षी कमी दर रेट झालाय। शेतकऱ्यांना काही विचारांचा फायदा होईल ना, त्यांचा फायदा व्हावा, व्यापाऱ्यांना फायदा व्हावा, शेतकऱ्याला दर देणार हमारे दलाल लोक अशी म्हणून आम्ही विनंती करतो की शेतकरी बिचारे वर यावं। गरीब लोक आहे, शेतकरी आम्ही बी गरीब, व्यापारी बी गरीब आहे, ते एकमेकाला 2 पैसे मिळावा। जांभूळ हे औषधी गुणधर्म असलेलं फळ असल्यानं त्याला बाजारात मोठी मागणी असते। जांभळाचा व्यवसाय हा एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो। मुंबई, पुणे, कोल्हापूर या मार्केटमध्ये जांभळाची विक्री केली जाते। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभळाच्या विक्रीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते। जांभूळ हे फळ अत्यंत नाजूक असल्यानं ते बाहेरच्या बाजारपेठात पाठवण्याकरता लागणाऱ्या पॅकिंगचा खर्च अधिक असतो। व्यापारी शेतकऱ्याकडून जांभळाची 40 ते 50 रुपये किलोने खरेदी करतात। त्यानंतर मुंबई, पुणे या मोठ्या बाजारपेठेत विक्रीला पाठवतात। 25 किलो जांभळाच्या पॅकिंगचा खर्च हा 1000 ते 1200 रुपयांपर्यंत येतो। मात्र यंदा जांभळाचं उत्पादन वाढल्यानं शेतकऱ्यांना कमी दरानं जांभूळ विकण्याची वेळ आली आहे। यावर्षी 400-500 रुपये टोपली, 600 रुपये टोपली, 1000 रुपये टोपली घेतली आम्ही 25 किलोची। त्यावर्षी गरीब शेतकऱ्यांना दर मिळेना, त्यावर्षी भरपूर पीक आहे, खरं दर देणार दलाल लोक। त्यावर्षी सगळी दलाली शेतकरी मिळणार, व्यापारी बी मिळले सर, आणि दलाल लोक खुशीत आहेत। आंबा काजू बागायतदारांना ज्याप्रमाणे हमी भाव तसंच नुकसान भरपाई मिळते, त्याप्रमाणे जांभूळ व्यावसायिकांना हमी भाव मिळवून देण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।